हॅलो फ्रेंड, फिक्स्ड कॅपिटल मेथडचा हा आपला चौथा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम इतर प्रॉब्लेम्सपेक्षा थोडा वेगळा आहे. या प्रॉब्लेममध्ये आपण खूप नवीन असे इफेक्ट्स समजून घेणार आहोत. तर बघा काय आहे हा प्रॉब्लेम. आनंद अँड मिलिंद आर पार्टनर्स शेअरिंग profits and losses equally. प्रॉफिट अँड लॉसचा शेअरिंग रेशो आहे इक्वली. आता जो ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे हा ट्रायल बॅलन्स आपण पोस्ट करूया. तर बघा ट्रायल बॅलन्सचा डेबिट बॅलन्स आहे ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला, परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला, सेल्स रिटर्न ट्रेडिंगच्या क्रेडिटला, डेटर बॅलन्स शीटच्या ॲसेटला, वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला, रॉयल्टीज ट्रेडिंगच्या डेबिटला, फर्निचर बॅलन्स शीटच्या ॲसेटला, मशिनरी बॅलन्स शीटच्या ॲसेटला, ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 4 इयर्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, पीएफ कॉन्ट्रीब्युशन किंवा प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, पीएफ इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटच्या ॲसेटला, इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, कॅश बॅलन्स शीटच्या ॲसेटला, डिप्रिसिएशन ऑन मशिनरी प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला का घ्यायचं आपल्याला, तर ही ॲडजस्टमेंट नाहीये. जी काही मशिनरी दिली आहे त्या मशिनरीवरती ऑलरेडी डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करून आपल्याला दिलेला आहे, म्हणून त्याचा एकच इफेक्ट जाईल. एक इफेक्ट यासाठी की ती ॲडजस्टमेंट ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला सॉल्व्ह करून दिलेली आहे, म्हणून त्याचा एकच इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता क्रेडिट साईड बघा, कॅपिटल अकाउंट आहे, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, करंट अकाउंट दिलेलं आहे पार्टनरचं, करंट अकाउंटच्या क्रेडिटला, सेल्स अकाउंट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, परचेस रिटर्न ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कमिशन प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, प्रॉव्हिडंट फंड ही लायबिलिटी असते म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. प्रॉव्हिडंट फंड काय असतं नक्की, तर जो एम्प्लॉयर असतो, एम्प्लॉयर म्हणजे बिझनेसचा मालक, तो त्याच्या एम्प्लॉईला ही प्रॉव्हिडंट फंडची अमाऊंट देणं लागत असतो, म्हणून बिझनेससाठी प्रॉव्हिडंट फंड ही लायबिलिटी असते, म्हणून प्रॉव्हिडंट फंडचा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जातो. इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट याचा सुद्धा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जात असतो. आरडीडी म्हणजे ओल्ड रिझर्व्ह प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आणि शेवटचं आहे क्रेडिटर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. आता या प्रॉब्लेमच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या आपण समजून घेऊया. काही ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या खूप इंटरेस्टिंग आहेत, तर वन बाय वन आपण त्यांचे इफेक्ट्स समजून घेऊया. पहिली ॲडजस्टमेंट आहे द कॉस्ट प्राइस ऑफ क्लोजिंग स्टॉक was ₹30,000 and market price ₹25,000. तर क्लोजिंग स्टॉकच्या दोन व्हॅल्यू दिल्या आहेत, एक आहे 30,000 आणि एक आहे 25,000. तर आपल्याला नियम माहीतच आहे, क्लोजिंग स्टॉकची जी व्हॅल्यू कमी असेल ती आपल्याला क्लोजिंग स्टॉक म्हणून लिहायची असते. तर इथे 25,000 ही कमी व्हॅल्यू आहे, म्हणून क्लोजिंग स्टॉक आहे 25,000. याचा पहिला इफेक्ट जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. ओके, आता सेकंड ॲडजस्टमेंट आपण समजून घेऊया. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. गुड्स ऑफ ₹3,000 वर सोल्ड ऑन 13th March 2019 but no entry thereof has been made in the sales book. म्हणजे 3,000 रुपयाचे जे गुड्स आहेत हे गुड्स सेल केलेले आहेत कधी, तर 31 मार्चला, पण घाई गडबडीत असेल किंवा चुकीने
ते गुड्स सेल रजिस्टर मध्ये रेकॉर्ड करायचे राहिलेले आहेत आणि त्यामुळे या 3000 रुपयाच्या गुड्सचा इफेक्ट सेल अकाउंटवरती पडला का सेल त्या वर्षाचा जो एकूण सेल आहे हा एकूण सेल 3000 रुपयाने कमी दिसतो आहे. म्हणजे इथे जो सेल आहे 1,70,500 रुपये, हा जो सेल आहे या सेलच्या अमाऊंट मध्ये हे 3000 रुपयाचा सेल ऍड झालेला आपल्याला दिसायला पाहिजे होता, पण तो लिहिलाच नाही. म्हणजे हे जे सेल रजिस्टर आहे या सेल रजिस्टर मध्ये तो लिहिलाच नसल्यामुळे इथे त्याचा इफेक्ट येत नाही. आता हा जो पहिला पार्ट आहे या दुसऱ्या ऍडजस्टमेंटचा, हा कसा सोडवायचा आहे आपल्याला, तर ऍडजस्टमेंट नंबर 1 जी आहे, सॉरी ऍडजस्टमेंट नंबर 2, तर ऍडजस्टमेंट 2 चा हा जो पार्ट आहे तो काय आहे, तर तो अनरेकॉर्डेड सेल आहे. अनरेकॉर्डेड सेल ₹3000 दिलेला आहे आपल्याला. आता याचे इफेक्ट्स कसे जातील, तर या अकाउंटचा पहिला जो इफेक्ट जाणार आहे तो सेल्स अकाउंट मध्ये आपल्याला ऍड करायचा आहे. म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला याचा पहिला इफेक्ट जाणार आहे बाय सेल्स आणि त्यामध्ये ऍड करणार अनरेकॉर्डेड सेल दिला आहे आपल्याला 1,70,500 रुपये, तर त्याच्यामध्ये हे 3000 रुपये ऍड होतील 1,73,500. तर अशा पद्धतीने गुड्स ऑफ ₹3,000 वर सोल्ड ऑन 13th March 2019 बट नो एंट्री thereof has been made in the sales book. तर त्याचा इफेक्ट आपल्याला हा मिळतो आहे अनरेकॉर्डेड सेल या नावाने. दिस इज द फर्स्ट इफेक्ट. आणि याचा सेकंड इफेक्ट जो जाणार आहे तो जाणार आहे बॅलन्स शीटच्या ऍसेटला. कारण सेलचा थेट संबंध हा डेटर वरती असतो. म्हणजे जितका सेल केलेला असेल तो सेल कशाशी संबंधित असतो, तर तो डेटरशी म्हणजे कस्टमरशी संबंधित असतो. मग जर हा सेल 3000 रुपीज झालेला असेल तर याचा नक्कीच अर्थ असा आहे की जो डेटर आहे, सन्ड्री डेटर आहे, त्याची व्हॅल्यू सुद्धा 3000 ने आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये कमी दिलेली असणार आहे. मग आपल्याला हा 3000 चा जो अनरेकॉर्डेड सेल आहे हा आपल्याला ऍड करावा लागेल सन्ड्री डेटर मध्ये. म्हणून दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला डेटर प्लस अनरेकॉर्डेड सेल या नावाने आपल्याला हा सेल डेटर मध्ये ऍड करावा लागेल. आपल्याला डेटर दिलेला आहे 20,000 आणि अनरेकॉर्डेड सेल आहे 3000. तर असा आता हा टोटल डेटर इथे होणार आहे बॅलन्स शीटच्या ऍसेटला 23,000. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला ऍडजस्टमेंट नंबर 2 च्या पहिल्या पार्टचे हे दोन इफेक्ट्स द्यायचे आहेत. आय होप यू हॅव टू अंडरस्टँड. आता पुढे काय आहे बघा, पुढे काय दिलंय, ड्युरिंग द इयर गुड्स वर्थ ₹1,000 वर विड्रॉन बाय आनंद फॉर हिज सेल्फ यूज. इथे हे जे गुड्स आहेत हे गुड्स आनंद हा जो पार्टनर आहे या पार्टनरने हे 1000 रुपीजचे गुड्स काय केलेले आहेत, विड्रॉल केलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की आनंदने जर त्याच्या पर्सनल यूज साठी बिझनेसचे गुड्स विड्रॉल केलेले असतील तर हे गुड्स त्या पार्टनरचं ड्रॉइंग असणार आहे. म्हणून गुड्स वर्थ ₹1,000 वर विड्रॉन बाय आनंद फॉर हिज सेल्फ यूज याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय ड्रॉइंग या नावाने लिहायचा आहे. कुठे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय ड्रॉइंग 1000 रुपीज. तर दुसरा इफेक्ट करंट अकाउंटच्या, पार्टनरचं करंट अकाउंट असणार आहे त्या करंट अकाउंटच्या डेबिटला टू ड्रॉइंग, नाव काय देणार आहे त्याला, टू
ड्रॉइंग आणि कंसामध्ये लिहायचं आहे गुड्स. किती रुपये? 1000. आणि हे 1000 कोणाच्या कॉलम मध्ये लिहायचे आहेत? तर आनंदच्या कॉलम मध्ये आपल्याला लिहायचे आहेत. ओके, ठीक आहे. पहिला इफेक्ट आला ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट आला करंट अकाउंटच्या डेबिटला. ओके, आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे बघा. ऍडजस्टमेंट नंबर 3, डिप्रिशिएट फर्निचर ॲट 15% पर एनम. ऍडजस्टमेंट कशी सॉल्व्ह करायची तुम्हाला माहिती आहे. फर्निचरवरती 15% डिप्रिसिएशन काढायचं आहे. डिप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि दुसरा इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेटला फर्निचरमधून लेस करणार. ऍडजस्टमेंट नंबर 4, राईट ऑफ ₹600 ॲज अ बॅड डेट अँड RDD reserve for doubtful debt at 5% on debtor. Provide discount on debtor at 3% and on creditor, that is the discount on creditor, at 2%. तर या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला 600 रुपये जो दिलेला आहे हा 600 रुपये काय आहे तर तो फर्दर बॅड डेब्ट आहे. नंतर 5% जे दिलेला आहे 5% हा काय आहे तर हा न्यू रिझर्व आहे आणि फर्दर बॅड डेट न्यू रिझर्व हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला त्या डेटरवरती डिस्काउंट काढायचा आहे. त्यानंतर क्रेडिटरवरती 2% डिस्काउंट काढायचा आहे. ओके, तर आता आपण ही ऍडजस्टमेंट समजून घेऊया. आता ही ऍडजस्टमेंट समजून घेत असताना आपल्याला ऍडजस्टमेंट नंबर जी 2 होती 3000 ची त्याचा हा इफेक्ट आपण इथे मुद्दाम ठेवतो आहे कारण डेटर मध्ये आपल्याला 3000 ऍड झालेले दिसणार आहे. जेव्हा आपण ही ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करू तर आपण ऍडजस्टमेंट नंबर 4 आहे तिचा पहिला इफेक्ट आपण देऊ प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला आपला इफेक्ट जाईल. तो इफेक्ट कसा लिहिणार आपण तर आपल्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यानुसार 2RBDD अकाउंट bad debt plus further bad debt plus new reserve किंवा न्यू RDD त्यानंतर लेस ओल्ड रिझर्व किंवा ओल्ड RDD. हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. यामध्ये बघा आता याच्यात किमती टाकून घेऊ. पहिले बॅड डेट ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिलेला आहे का तर दिलेला नाही. डॅश फर्दर बॅड डेट कुठे दिलाय ऍडजस्टमेंट मध्ये दिलाय 600 रुपये. हा 600 रुपये इथे लिहूया. त्यानंतर न्यू रिझर्व हा न्यू रिझर्व कुठे मिळणार आहे तर न्यू रिझर्व आपल्याला डेटर वरती मिळणार आहे. तर बघा आपण डेटर वरती हा न्यू रिझर्व कॅल्क्युलेट करूया. हा इफेक्ट येणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. बॅलन्स शीटच्या ॲसेटला डेटर किती आहे 20,000. त्यामध्ये आपण ऍड केला होता अनरेकॉर्डेड सेल ऍड केला होता 3000. असा टोटल डेटर झाला होता आपला 23,000 रुपये. आता इथून पुढचा जो पार्ट आहे तो या चौथ्या ऍडजस्टमेंटचा आहे. तर यात आता आपण काय करणार तर लेस फर्दर बॅड डेट. फर्दर बॅड डेट किती आहे 600 रुपये. वजाबाकी करा 042 22,400 रुपये मिळाले. आता या 22,400 वरती आपल्याला किती टक्के 5% न्यू रिझर्व काढायचा आहे. बघा 22,400 गुणिले 5%. 0 गेले उरले 224 गुणिले 5 बरोबर 5 × 20 2 आले. 5 गुणिले 10 आणि 2 12 1 आला. 5 गुणिले 10 आणि 1 11. उत्तर आला आहे 1120 रुपये.
काय आहे हा, तर हा आहे न्यू रिझर्व. न्यू रिझर्व आलेला आहे 1120. तो इथे पण लिहिला आणि तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पण लिहिला 1120. आता इथे करायचे आहे बेरीज. 2 6 आणि 1 7 1720 रुपये आलं आणि इथे करायचं आहे लेस. 0 8 1 दिला, 4तून 2 गेले 2 1 21,280 रुपये आले. ठीक आहे. आता इथलं काम असंच ठेवूया आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला काय काय इफेक्ट जातील ते चेक करूया. आता बघा, आता इकडे 1720 रुपये आलं. आता पुढे दिले ओल्ड रिझर्व. कुठे ओल्ड रिझर्व, तर तो आहे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला. किती आहे, 500 रुपये. मग मी 500 रुपये ओल्ड रिझर्व लिहिला. उत्तर आलं 1220 रुपये. किती आलं, 1220 रुपये. तर हा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट आपला असाच्या असा प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला जाईल. कुठपर्यंत, इथपर्यंतचा 5% डेटर पर्यंतचा. ओके. आता बॅलन्स शीटच्या ऍसेटला आपल्याला हा इफेक्ट मिळाला आहे. अजून डेटरची जी फायनल अमाऊंट आहे ती आपल्याला आउटरला लिहायची बाकी आहे. आपण का लिहिली होती, त्याचं कारण आहे आपल्याला प्रोव्हाइड डिस्काउंट ऑन डेटर ऍट 3% दिलेला आहे. म्हणजे आता इथे हा जो 21,280 रुपयाचा डेटर आलेला आहे, या डेटरवरती आपल्याला 3% डिस्काउंट काढायचा आहे. मग तो डिस्काउंट काय होतो, तर तो डिस्काउंट सुद्धा लेस होतो. सो लेस डिस्काउंट ऑन डेटर, किंवा नुसतं डिस्काउंट लिहिलं तरी चालेल. कशावरती, 21,280 वरती. बघा, 21,280 गुणिले 3%. हा 0 गेला, हा 0 गेला. ओके. आता बघा, 10ने याला भाग दिला आपण, म्हणजे उरलं 21 28 गुणिले 3 भागिले 10. याने भाग दिल्यावरती आपल्याला उत्तर मिळणार आहे 10 1 10 10 दुने 20, 2 1 उरला. म्हणजे इथे परत 10 1 10, परत 2 आले, 10 दुने 20, म्हणजे गुणिले 3, 212.8 गुणिले 3. आता हे सॉल्व्ह करूया. 8 3 24, 2 3 दुने 6, 6 2 8, 3 1 3 आणि 3 दुने 6. किती आलं, 6 3 8 4 आणि हा एक पॉइंट, म्हणजे 638.4 हे उत्तर आपल्याला मिळते. 638.4. तर इथे पॉइंट न घेता किती घेणार आहोत आपण, फक्त 638 हीच अमाऊंट आपल्याला घ्यायची. पुढचा पॉइंट 4 असल्यामुळे आपल्याला आधीचा नंबर 1 ने वाढवता येणार नाही. जर इथे 0.5 असतं किंवा 0.6 असतं, 0.7 असतं, 0.8 असतं किंवा 0.9 असतं, तर आपण हा आधीचा जो 8 अंक आहे त्याला आपण 9 करू शकलो असतो. तर आता डिस्काउंट ऑन डेटर आलेला आहे 638. तो आपण बॅलन्स शीटला डेटरच्या ऍडजस्टमेंट मध्ये लिहूया 638. आता वजाबाकी करूया. 10तून 8 गेले 2, 1 दिला, 8तून 4 गेले 4, 12तून 6 गेले 6, 1 दिला, 20,642 रुपये इथे आपल्याला मिळालेले आहेत. 20,642 रुपये हा आहे आपला फायनल डेटर. मग आता इफेक्ट समजून घ्या कशी आली ती इफेक्ट. तर हा इफेक्ट आपला आरडीडीचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 1220 रुपयाचा येईल. तर बॅलन्स शीटच्या ऍसेटला हे पूर्ण असेच पद्धतीने येणार, डेटर प्लस अनरेकॉर्डेड सेल लेस फर्दर बॅड डेट लेस न्यू रिझर्व आणि लेस डिस्काउंट ऑन डेटर. हे झाले डिस्काउंट पर्यंत. आता हा जो डिस्काउंट आहे, डिस्काउंट ऑन डेटर 638, याचा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. याचा इफेक्ट जाणार आहे डिस्काउंट ऑन डेटरचा
याचा इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. हा स्वतंत्र लिहायचा आहे आपल्याला. स्वतंत्र कसा लिहिणार, तर हा लिहिणार तसा हा लिहिला आपण, तसा हा पण लिहिणार टू डिस्काउंट ऑन डेटर, टू डिस्काउंट ऑन डेटर. तर अशा पद्धतीने डिस्काउंटचा इफेक्ट द्यायचा. हे स्वतंत्र, परत समजून घ्या, हा पार्ट स्वतंत्र, हे पूर्ण बॅलन्स शीटला, आणि बॅलन्स शीट मधला जो डिस्काउंट ऑन डेटर आहे तो स्वतंत्रपणे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आलं लक्षात? ठीक आहे. आता पुढचा पार्ट काय बघा, ऑन क्रेडिटर ऍट 2%. म्हणजे पुढचा पार्ट दिलेला आहे, क्रेडिटर वरती आपल्याला डिस्काउंट काढायचा आहे. मी हे रब करतोय. डिस्काउंट ऑन क्रेडिटर ऍट 2%. तर बघा, डिस्काउंट ऑन क्रेडिटर, तर क्रेडिटर किती आहे, इज इक्वल टू, क्रेडिटर किती आहे, 35,000 रुपये क्रेडिटर आहे. 35,000 इंटू हाऊ मच परसेंट, 2%. 0 0 get cancel is equal to 350 into 2, that is equal to 0, 5 2 जा 10, 1, 3 2 जा 6 and 7. 700 रुपये आपल्याला डिस्काउंट ऑन क्रेडिटर मिळालेला आहे. आता या डिस्काउंटचा इफेक्ट कसा जाईल, तर याचा पहिला इफेक्ट जाईल प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, कारण हा इन्कम होतो. क्रेडिटर म्हणजे कोण, तर क्रेडिटर म्हणजे ज्याला आपण पैसे देणार आहोत तो. मग आता त्याला किती पैसे द्यायचे होते आपल्याला, तर 35,000 रुपये आपण देणं लागत होतो. त्यापैकी त्याने आपल्याला 700 रुपये डिस्काउंटच्या स्वरूपात परत केले. म्हणजे एक प्रकारे हे 700 रुपये आपलं इन्कम झालेलं आहे. म्हणून त्याचा इफेक्ट जातो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर. 700 रुपये. अशा पद्धतीने हा इफेक्ट आपल्याला लिहायचा आहे. तर दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, कारण क्रेडिटर कुठे आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. क्रेडिटर त्या क्रेडिटर मधून करायचा आहे लेस डिस्काउंट. क्रेडिटर आहे 35,000 आणि डिस्काउंट आलेला आहे 700. दोघांची करायची आहे वजाबाकी 34,300. तर अशा पद्धतीने या चौथ्या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला एकंदरीत 3 ऍडजस्टमेंट एकत्र दिलेल्या होत्या. त्यातला आरडीडी, फर्दर बॅड डेट आणि डिस्काउंट ऑन डेटर आपण सॉल्व्ह केला. त्यानंतर क्रेडिटर वरची ही ऍडजस्टमेंट आपण सॉल्व्ह केली. क्रेडिटर वरचा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला क्रेडिटर मधून लेस करायचा. ओके. आता पुढची ऍडजस्टमेंट बघा, ऍडजस्टमेंट नंबर 5. ऍडजस्टमेंट नंबर 5, प्रीपेड इन्शुरन्स ₹200 and salaries include ₹1,500 paid and advance against salary. इथे पण आपल्याला 2 ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. त्याचा पहिला पार्ट आहे प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्सचा इफेक्ट कसा जाईल, तर प्रीपेड इन्शुरन्सचा पहिला इफेक्ट प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला इन्शुरन्स अकाउंट मध्ये लेस करणार. प्रॉफिट आणि लॉस डेबिटला इन्शुरन्स अकाउंट मधून प्रीपेड इन्शुरन्स 200 रुपये लेस होतील. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला प्रीपेड इन्शुरन्स 200 रुपये लिहायचे आहेत. क्लिअर? पुढचं काय बघा,
सॅलरीज इन्क्लूड ₹1,500 पेड अँड ॲडव्हान्स अगेन्स्ट सॅलरी. सॅलरीच्या अगेन्स्ट मध्ये ॲडव्हान्स पेड केलेले आहेत. तर याचा इफेक्ट, पहिला इफेक्ट, प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला सॅलरी मध्ये लेस करायचं. सॅलरी मध्ये लेस करायचं. आपल्याला हा शब्द माहितीच आहे, इन्क्लूड. इन्क्लूड मीन्स लेस करणे. सॅलरी मधून लेस करायचं. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला लिहायचा. ऍसेटला काय नाव देणार त्याला, तर त्याला नाव द्यायचं आहे ऍडव्हान्स सॅलरी. ऍडव्हान्स सॅलरी आणि अमाऊंट आहे ₹1,500. ओके. प्रीपेड इन्शुरन्स, इन्शुरन्स मधून लेस करणार, ऍडव्हान्स सॅलरी, सॅलरी मधून लेस करणार आणि दोघही कुठे लिहिणार, बॅलन्स शीटच्या ऍसेटला. नेक्स्ट ऍडजस्टमेंट 6. प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍट 18%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं आहे. कॅपिटल दिलेलं आहे आपल्याला 15,000. या 15,000वरती 18% इंटरेस्ट काढायचा. आलेला इंटरेस्ट, त्याचा पहिला इफेक्ट प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, आनंद आणि मिलिंद, आणि दोघांची बेरीज करून आउटर कॉलम मध्ये लिहायची आहे. आणि दुसरा इफेक्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्यानंतर पुढे म्हटलं आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ऍट 12%. ड्रॉइंग वरती 12% इंटरेस्ट काढायचा आहे. आता तुम्ही ट्रायल बॅलन्स जर पाहिला तर ट्रायल बॅलन्स मध्ये ड्रॉइंग असं अकाउंट दिलेलं नाहीये. मग ड्रॉइंग किती आहे, तर आपल्याला ड्रॉइंग हे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे. ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये आनंदने गुड्स विड्रॉल केलेले आहे ₹1,000. म्हणजे इथे ड्रॉइंग किती आहे, तर ड्रॉइंग आहे ₹1,000. ₹1,000 ड्रॉइंग आहे. मग हा जो इंटरेस्ट आहे 12%, हा कशावर काढायचा आहे, तर हा या ₹1,000 इंटरेस्ट काढायचा आहे. 1,000 गुणिले 12%. आणि हा इंटरेस्ट काढताना तो ऍव्हरेजली काढायचा आहे. म्हणजे कसा बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज इक्वल टू, ड्रॉइंग किती आहे तर ₹1,000 आहे आणि इंटरेस्ट आहे 12%. हा इंटरेस्ट ऑलवेज आपल्याला ऍव्हरेजली घ्यायचा असतो. म्हणजे 6/12 हे कंपल्सरी त्याला मल्टिप्लाय करायचं असतं. दिस 12 गेट कॅन्सल, दिस 2 0 गेट कॅन्सल, उरले आहे 10 into 6 दॅट इज इक्वल टू 60. ओके. मग आता हा जो इंटरेस्ट आलेला आहे ड्रॉइंग वरती ₹60, याचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला कुठे जाणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ₹60. तर दुसरा इफेक्ट करंट अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आणि कोणाच्या कॉलम मध्ये, तर हे ड्रॉइंग आहे आनंदचं, म्हणून आनंदच्याच कॉलम मध्ये हे ₹60 आपल्याला लिहायचे आहेत. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, ऍडजस्टमेंट नंबर 7. आनंद इज अलाउड 2% कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट. जे काही ग्रॉस प्रॉफिट येणार आहे त्या ग्रॉस प्रॉफिट वरती आपल्याला 2% कमिशन काढायचं आहे. आणि हे कमिशन कोणाला द्यायचं आहे, आनंदला. म्हणजे समजा ग्रॉस प्रॉफिट जे आहे ते ग्रॉस प्रॉफिट आलेलं आहे आपल्याला. या प्रॉब्लेमचं ग्रॉस प्रॉफिट येणार आहे 45,000. कमिशन टू आनंद इज इक्वल टू 45,000 हे ग्रॉस प्रॉफिट येईल या प्रॉब्लेमसाठी. या ग्रॉस प्रॉफिट वरती 2% कमिशन चार्ज करायचं आहे इज इक्वल टू 0 गेट कॅन्सल, 450 into 2 दॅट इज इक्वल टू 900. उत्तर येणार आहे 900. मग आता हा जो कमिशन आहे या कमिशनचा इफेक्ट कसा देणार, तर या कमिशनचा पहिला इफेक्ट जाईल प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू कमिशन टू आनंद, आणि दुसरा इफेक्ट करंट अकाउंटच्या क्रेडिटला आनंदच्या कॉलम मध्ये 900 रुपये लिहायचे बाय कमिशन. ओके, तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे.